यंदा गुढीपाडव्याचं करूया स्वागत जोरात, आणूया नवीन Hyundai कार घरात. सोनेरी पावलांनी करूया शुभ मुहूर्ताची सुरुवात. खरेदी करा Hyundai Santro आणि Hyundai Grand i10 आणि मिळवा सुनिश्चित 3 ग्रॅम गोल्ड कॉइन. सोबतच Santro वर 31,000 पर्यंतचे व Grand i10 वर 95,000 पर्यंतचे स्पेशल बेनिफिट्स. त्वरा करा, आजच जवळ Hyundai शोरूमला भेट द्या. अति लागू. शिवसेना भाजप रिपाई युतीचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे उमेदवार खासदार विनायक राऊत यांच्या कुडाळच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचं उद्घाटन शनिवारी संध्याकाळी गुढीपाडव्याचं औचित्य साधून झालं. प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाचा मान खासदार राऊत यांनी भाजपला दिला. भाजपचे जिल्हा पदाधिकारी राजू राऊत यांनी फीत कापून उद्घाटन केलं. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून विनायक राऊत यांना प्रचंड मताने निवडून आणण्याचा निर्धार सर्वांनी यावेळी केला. चायनीज हवंय, चिकन खायचंय, चमचमीत मासे सुद्धा खायचंय, मग आता चिंता कसली? घर बसल्या त्या ऑर्डर, ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट मध्ये. चला तर मग ऑर्डर नोंदवा menukart.org या वेबसाईट वर. गुढीपाडव्यापासून शुभारंभ. लोकसभा निवडणुकीला आता रंग चढू लागलाय. शिवसेना भाजप रिपाई युतीकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून विद्यमान खासदार विनायक राऊत निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या कुडाळ इथल्या प्रचार कार्यालयाचं उद्घाटन गुढीपाडव्याचं औचित्य साधून झालं. भाजपचे राजू राऊळ यांनी फीत कापून उद्घाटन केलं, तर स्टार प्रचारक शिवसेनेचे उपनेते लक्ष्मण वडले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आलं. यापूर्वी फटाक्यांच्या आतषबाजीत अगदी शिवसेना स्टाईलनं खासदार विनायक राऊत यांचं स्वागत झालं. राऊत नंतर कार्यकर्त्यात मिसळले, त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली. कुडाळ शहरानं प्रचारात आघाडी घेतली असून गेल्या वेळेपेक्षा जास्त मताधिक्य विनायक राऊत यांना मिळेल असा विश्वास आमदार वैभव नाईक यांच्यासह सर्वांनीच व्यक्त केला. तरी 2 दिवसापूर्वी कुडाळेश्वरला मंदिराने त्या ठिकाणी नावे ठेवून त्या ठिकाणी कुडाळ शहराने प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आहे. आणि कुडाळ तालुक्यामध्ये सुद्धा आपण सर्वांनी एक केल्याने या ठिकाणी राऊत साहेबांना जास्तीत गेल्या मताधिक्य दिलं, त्याच्याशी जास्त मताधिक्य यावेळी आपण या ठिकाणी देऊया. आज या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या संदर्भात आपण इथं आलो. आदरणीय राऊत साहेबांचा विजय तर प्रचंड मताने होणारच आहे, पण आपल्याला दाखवून द्यायचंय की महाराष्ट्रात सगळ्यात जास्त मताने आदरणीय राऊत साहेब आले हे एकदा कोकणवासियांनी दाखवून द्यायचे. समोर आपल्याला तसा उमेदवारच नाही. जे काँग्रेसची आहेत तर त्याचा पत्ताच नाही, आणि राणे कुटुंब आहेत तर कोण्या पक्षाचे माहीतच नाही. एक स्वाभिमानी, एक काँग्रेसमध्ये, एक भाजपमध्ये. अवस्था वाईट झालेली आहे. त्याची अशी अवस्था आहे की आता कोण कोणाचा प्रचार करावा ही अशी अवस्था आहे. पण ही निवडणूक ही गावची नाही, तालुक्याची नाही, जिल्ह्याची नाही, राज्याची नाही. ही निवडणूक ही देशाची निवडणूक, ही देशाच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे, देशाच्या संरक्षणाची निवडणूक आहे. भावांना आतापर्यंत 60 वर्षात आपल्या देशावर अतिरेक्याने जे जे हल्ले केले ते आपल्या काँग्रेस सरकारने सहन केले. फक्त एवढाच आपले पंतप्रधान म्हणले की पाकिस्तानची कडी निंदा केली, निषेध केला. ह्याच्या पलीकडे आपलं सरकार गेलं नाही. पण निषेध करून जमत नाही. आपले जर जवान ते मारित असतील तर त्याला बंबारी करावी लागती हे आपल्या पंतप्रधानांनी दाखवून दिलं. आणि तिथं एअर स्ट्राईक करून दाखविला आणि सगळ्या जगाने आपल्या पंतप्रधानाचं कौतुक केलं. हे मतदान आपल्या देशाच्या संरक्षणासाठी जे काम सुरू झाले नाही ते काम इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. 4 पदरी, 6 पदरी, 8 पदरी अशा रोडचे काम सुरू झाले. हे मत आपल्याला आदरणीय नितीन गडकरी साहेबांना द्यायचे. दुसरं, नदीजोड प्रकल्प जे 12 महिने नद्या वाहतात आणि आमच्याकडे दुष्काळ होतो, त्या नदीजोड प्रकल्प आदरणीय अटलजीचं आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचं हे स्वप्न आहे ते साकार करणारे नितीन गडकरी म्हणून आदरणीय अटलजीला आणि आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांना हे मतदान आहे. म्हणून भावांनो, ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आणि ही निवडणूक सर्वांनी कार्यकर्त्यांनी अंगावर घेतलेली आहे. हे खोटारडेपणाचं त्याला काय बघायचं तर बघू द्या. आपण आपली संस्कृती सोडायची नाही. ते जितके बोलतील तितके पायाखाली जाते जनतेच्या. हे कोकण म्हणजे संस्कृतीचं माहेरघर आहे. कोकण हे सज्जन माणसाचं विभाग आहे, हे संतांचा विभाग आहे, हे विद्वानाचा विभाग आहे. हे गुंडाला इथं जागा नाही म्हणून हे गुंड त्यावेळेस हातल्या जाणार आहेत. एक सज्जन माणसाला
मोठ्या मताने तुम्ही निवडून देणार आहेत आणि ते केंद्रात मंत्री होणार आहेत. विनायक राऊत यांना जर निवडून आणायचं असेल तर आपण आपल्या गावात प्रत्येक घराघरात जाऊन मताची डोंगरा करायचा आहे. कारण ज्या वेळेला ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतात तर ती निवडणुकीमध्ये त्या मताचं टक्केवारी साधारण 80 ते 90% असतं. जिल्हा परिषदेमध्ये ते 70% जातं, आमदारकीला 60% जातं आणि खासदारकीला 55% जातं. आणि खऱ्या अर्थाने जर आपण सगळ्यांनी आपणच हे उमेदवार आहोत, जसं आपण आपल्या ग्रामपंचायतीमध्ये सदस्य म्हणून जसे आपण फिरतो तसे जर फिरलो तर आपण मतनिश्चित फार मोठ्या मताने करू शकतो. त्यामुळे मी सर्वांना परत आवाहन करतो की आपण साधारण या मतदारसंघात 85 ते 90% मतदान झालं पाहिजे असं आपण कुडाळ तालुक्याच्या वतीने एक निर्धार करूया आणि विनायक राऊत साहेबांना एक शब्द देऊया आणि नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करायचं आहे परत. म्हणून आम्ही सेना भाजपच्या युतीचे आम्ही भारतीय जनपदचे सगळे कार्यकर्ते आपल्याला खांद्याचे खांदे लावून आम्ही काम करणार. मोदी सरकारच्या काळात रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात विविध विकास कामं झाली. त्यामुळे इथली जनता शिवसेना भाजप रिपाई युतीच्या पाठीशी आहे. त्यामुळे आपला विजय नक्की असल्याचा विश्वास विनायक राऊत यांनी व्यक्त केला. एक अत्यंत आनंदी, उत्साही आणि आल्हाददायक अशा वातावरणामध्ये या लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये आम्ही सामोरं जात आहे. शिवसेना भाजपच्या आणि शिवसेना भाजप रिपाई या महायुतीचा उमेदवार म्हणून ज्या वेळेला कामाला सुरुवात केली त्यानंतर आज गुढीपाडव्याचा दिवस, मागच्या 10 दिवसापासून सुरू केलेला प्रचार संपूर्ण जिल्ह्यामध्ये, काल तर राजापूरला होतो, त्याच्या अगोदर माननीय भाजपाचे मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, माननीय प्रसाद लाड, माननीय प्रमोद जठार साहेब, अतुलजी काळसेकर, राजन तेली, संदेश पारकर या सर्व भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने लावलेले महामेळावे पाहिल्यानंतर खऱ्या अर्थाने या लोकसभा मतदारसंघातल्या इतर सर्वच उमेदवारांना आता आपली डिपॉझिट जप्त होणार याची खात्री पटलेली आहे. परंतु या निवडणुकीमध्ये आम्ही केलेल्या कामाच्या जोरावर जी विकासात्मक कामं केलेली आहेत त्या कामाच्या जोरावर आम्ही मतदारांच्या समोर जाणार आहोत. इतरांचे उणीधुणी काढण्यामध्ये मला काही स्वारस्य नाहीये. कोण काय करतो, कोण कसं बोलतो, मला त्याच्याबद्दल अजिबात बिलकुल लक्ष द्यायचं नाही. तर मागच्या 5 वर्षामध्ये केंद्र सरकारमध्ये पूर्ण देशाचा कारभार माननीय नरेंद्र मोदींनी हातात घेतल्यानंतर एक प्रथमच सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे, यापूर्वी ह्या देशाला मोठे मोठे नेते मिळत होते, त्या देशाला मोठे मोठे पुढारी मिळत होते. परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी सामान्य कार्यकर्त्याला मतदानाचा अधिकार दिल्यानंतर त्या सामान्य कार्यकर्त्याच्या हातात जेव्हा संपूर्ण देशाची सूत्र आली, त्या रथाचं सारथ्य करण्याचं भाग्य सर्वसामान्य कार्यकर्त्याला नरेंद्र मोदी साहेबांच्या रूपाने लाभलं. त्यावेळेला जो चमत्कार होत आहे विकासाच्या दृष्टीने, ब्रिटिशांच्या राजवटीतले 1200 कायदे केवळ काँग्रेसच्या राजवट, म्हणजे काँग्रेसची राजवट अशी होती की त्याला सर्वसामान्य लोकांची पर्वाच नव्हती. त्यामुळे ब्रिटिशांच्या राजवटीतले 1700-1800 सालापासूनचे कायदे आजही 2020 पर्यंत चालू होते. मोदी साहेबांनी पहिलं एक केलं, ब्रिटिशांच्या राजवटीतले 1200 कायदे की जे कायदे सर्वसामान्य लोकांच्या विकासाच्या आड येत होते ते प्रथम रद्द केले. यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांना हे सुचलं नाही, कोणत्याही अर्थमंत्र्याला सुचलं नाही, कोणत्याही मंत्र्यांच्या डोक्यातही गेलं नाही. कारण त्यांचा उद्देश लोकांना गरिबीच्या खड्ड्यात लोटायचं आणि ह्या सरकारचा उद्देश सर्वसामान्यांच्या खात्यामध्ये फुलाची पाकळी म्हणून शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून वर्षाला 6,000 रुपये टाकायचे. ह्या 2 राजवटीतला फरक आहे. शिवसेना भाजप रिपाई किंवा राष्ट्रपती महायुती स्थापन व्हावी आणि त्या महायुतीच्या माध्यमातून या देशाचा लोकशाहीचा कारभार चालविला जावा ही भारत मातेची इच्छा होती. ती इच्छा पूर्ण होऊन आम्ही या महायुतीचा उमेदवार म्हणून मला या ठिकाणी निवडणूक लढवण्याची संधी प्राप्त झाली. मागच्या 5 वर्षामध्ये जी कामं आपण केलेली आहेत ती लोकांसमोर आहेत. त्याचा फार मोठा डांगोरा पेटवण्याची गरज नाहीये.
वर्षाच्या 365 दिवसापैकी किमान 210 दिवस मतदारसंघामध्ये घालवणारा खासदार म्हणून विनायक राऊतचं नाव आहे. महाराष्ट्रातल्या 48 खासदारांमध्ये पहिल्या टॉप 10 मध्ये ज्या खासदाराचं नाव आलं त्याचं नाव विनायक राऊत आहे आणि त्याचा मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्ग आहे. आता हे काही वशिल्याने नाही केलेलं आहे, कुठे काही कॉपी करून टॉप 10 मध्ये मी आलेलो नाही आहे. जवळजवळ लोकसभेमध्ये झालेल्या अधिवेशनामध्ये 123 वेळा जे प्रश्न भाष्य केलेलं आहे म्हणजे संसदेमध्ये बोललोय ते 123 वेळापैकी कमीत कमी 80% मी माझ्या लोकसभा मतदारसंघातले प्रश्न मांडले आणि राज्यातले प्रश्न मांडलेले आहेत. 1023 प्रश्न मांडत असताना इको सेन्सिटिव्हचा प्रश्न असो, मोरटोरियमचा प्रश्न असो, चिपी विमानतळाचा प्रश्न असो किंवा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचा प्रश्न असो, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचा प्रश्न असो, राष्ट्रीय पेयजल योजनेचा प्रश्न असो, सिनियर सिटीजन जे आहे त्यांच्या विषयीचा प्रश्न असो किंवा जे पेन्शनर आहेत त्या पेन्शनरना वर्षातले 2 वेळेला मी जिवंत असल्याचा जिवंत माणसांना पुरावा द्यावा लागतो त्या संदर्भातला प्रश्न असो, अनेक विविध प्रश्न किंवा कृषीच्या संबंधातले प्रश्न, बागायतीच्या संबंधातले प्रश्न, अनेक प्रश्न मी या लोकसभेमध्ये मांडले आणि त्याचा पाठपुरावा करायचा प्रयत्न केला. आणि म्हणून लोकसेवक म्हणून जनसेवक म्हणून भूमिका बजावत असताना या लोकसभा मतदारसंघातल्या अनेक विविध गावामध्ये जायचं. शिवापूर सारखा अत्यंत दुर्गम असा गाव संसद आदर्श ग्राम योजनेमध्ये घ्यायचा. वैभववाडीतला तळवडे गाव हा संसद आदर्श ग्राम योजनेमध्ये घेतला. माणगावातली हत्ती हटाव मोहीम पूर्वीच्या सरकारने आता ज्या आम्हाला टीका करतात काय कामं केली ती दाखवा, त्यांना माणगाव खोऱ्यातले हत्ती जे पकड मोहीम ही देशातली पहिली हत्ती पकड मोहीम अशी होती की 100% यशस्वी केली. तिन्ही हत्तीना जे 10 वर्ष जो हैदोस घातला होता हत्तीने 12 लोकांना मारलं, 122 लोकांना जखमी केलं होतं, हजारो एकर जमीन नापीक झाली होती आणि संध्याकाळी 6 वाजल्यानंतर संपूर्ण शुकशुकाट असायचा. पूर्वीच्या सरकारने हत्ती भगाव मोहीम आखली. दुर्दैवाने त्यांच्या दुर्दैवाने त्यांनी हत्ती ज्या आणल्या त्या रानटी हत्ती बरोबर त्यांचे हत्तीच पळून गेले, त्यामुळे शक्य झालं नाही. त्यामुळे हत्ती पकड मोहीम राबवत असताना ती 100% यशस्वी करून दाखवली आणि या माणगाव खोऱ्यातल्या लोकांना सुरक्षित जीवन उपलब्ध करून दिलं. अनेक कामं सांगू शकतो, परंतु पुढे एक आपला कार्यकर्त्यांचा मित्र म्हणून शिवसेना भाजपा रिपाई या महायुतीचा सच्चा पाईक म्हणून या निवडणुकीमध्ये मी आपल्या सर्वांच्या साक्षीने मतदारांच्या समोर जातोय. कार्यकर्ते महायुतीचे सगळे पदाधिकारी कामाला लागलेले आहेत. अनेक जणांना वाटत होतं की शिवसेना भाजप एकत्र येणार नाही, परंतु सत्तेला हपापलेले जे इतर पक्ष मंडळी आहेत त्यांच्यामध्ये आणि शिवसेना भाजपामध्ये फरक एक आहे की शिवसेना भाजप रिपाई महायुती केवळ राष्ट्रीय हित लक्षात ठेवून झालेली आहे. देशाचं हित प्रथम त्याने प्राधान्याने मानलं आणि त्यानंतर खुर्चीचा विचार केलेला आहे. इतर पक्षांनी अगोदर खुर्चीचा विचार केला, प्रधानमंत्री कोण याच्यावर त्यांची खलबत्त झाली आणि म्हणून इतर सगळे गडगडले आणि शिवसेना भाजप महायुती मात्र एक जबरदस्त ताकदीने पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले. यावेळी आमदार वैभव नाईक, सेनेच्या महिला जिल्हाध्यक्षा जान्हवी सावंत, सभापती राजन जाधव, तालुका प्रमुख राजन नाईक, युवा सेनेचे मंदार शिरसाट, संजय भोगटे, सेनेचे जिल्हा परिषद सदस्य संजय पडते, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसंच भाजपचे राजू राऊळ, प्रभाकर सावंत, अवधूत मालणकर आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. निलेश जोशी, कोकण नाऊ, कुडाळ. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाऊचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकणनाऊ.com वर.